नमस्कार, मी सोनाली लिखितकर. आज आपण बघणार आहोत महामृत्युंजय मंत्र याविषयीची माहिती, त्याच्याविषयीचे समज आणि गैरसमज आणि त्याचे फायदे पण बरं का. तर महामृत्युंजय मंत्र असं म्हणलं ना, की प्रत्येकालाच थोडीशी मनात कुठेतरी भीती वाटते किंवा दुखदुख होते. त्याचं कारणच तसं आहे. त्या शब्दामध्येच मृत्यू हा शब्द आहे. आणि मृत्यू म्हणलं की प्रत्येकाला त्याची भीतीही वाटतेच. आणि हा मंत्र जेव्हा आपल्या कधीतरी उल्लेख येतो कोणाच्या तोंडून, तेव्हा बऱ्याच वेळेला असं होतं की एखादी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असते, ICUमध्ये असते आणि म्हणजे अगदी तिचा शेवटचा प्रवास चालू असतो की जगते की मरते अशी परिस्थिती असते. त्यावेळेला त्या व्यक्तीचे नातेवाईक हा महामृत्युंजय जप करतात किंवा कोणाकडनं तरी करवून घेतात. तर त्यामुळे बहुतेक सगळ्यांना की हा मंत्र त्याचं नाव घेतलं की आता काहीतरी कोणाचं एकदमच कमी जास्त होण्याची किंवा शेवटची वेळ आलेली आहे असं प्रत्येकाला वाटायला लागतं. पण खरंच तसं आहे का? की हा महामृत्युंजय जप म्हटल्यानंतर किंवा मंत्र म्हटल्यानंतर त्या व्यक्तीचं आयुष्य वाढतं का? ह्याच्याविषयी नीट माहिती आता आपण समजून घेऊया. आणि कुठलीही माहिती नीट कळायची असेल तर त्याचं पहिल्यांदा आपल्याला ज्ञान व्यवस्थित असायला पाहिजे, तर त्याची भीती पण नाहीशी होईल. त्यामुळे पहिल्यांदा या मंत्राचा आपण अर्थ व्यवस्थित समजून घेणार आहोत. तर हा मंत्र असा आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. तर पहिल्यांदा याचा आपण अर्थ थोडक्यात समजून घेऊया. एक एक शब्दाचा अर्थ बघूया. ओम त्र्यंबकं यजामहे. ओम. ओम म्हणजे काय आहे? संपूर्ण आपल्या सृष्टीमध्ये जे आद्य अक्षर निर्माण झालेलं आहे ते म्हणजे ओम आहे. जसं ज्ञानेश्वरांनी सुद्धा म्हणलेलं आहे, ज्ञानेश्वरीमध्ये पहिलाच त्यातला श्लोक आहे, ओम नमो जी आद्या. म्हणजे ओम या अक्षरालाच पहिलं वंदन आहे. त्र्यंबकम. त्र्यंबक म्हणजे म्हणजे तीन. त्र्यंबक म्हणजे तीन डोळे असलेला. तीन डोळे असलेला कोण आहे? आपल्याला माहिती आहे भगवान शिवशंकर, त्यांचे तीन डोळे असतात. आता हा एक तृतीय नेत्र. आपण लहानपणी सगळ्यांनी ऐकलेलं असतं की हा तृतीय नेत्र शंकर महाराज उघडतात आणि मग त्याच्यातनं कोणालाही भस्मसात करण्याची त्यांच्यामध्ये ताकद असते वगैरे. तर खरं म्हणजे हा तृतीय नेत्र म्हणजे आपला अंतःचक्षू आहे, ज्याला हल्ली आपण पिट्यूटरी ग्लँड असं म्हणतो, जी या भागामध्ये असते. तर जेव्हा एखादी व्यक्ती आध्यात्मिक प्रगती करायला लागते, तिला आत्मज्ञान प्राप्त होईल अशी परिस्थिती यायला लागते, त्यावेळेला त्या व्यक्तीचा तृतीय नेत्र हळूहळू उघडायला लागतो. आणि तो वरून दिसत नाही की आपल्याला जसं फोटोंमध्ये शंकराचा तिसरा डोळा इथं असा काढलेला असतो, तो प्रतिकात्मक आहे. तर तो उघडायला लागतो आणि त्याला खरं आत्मज्ञान प्राप्त व्हायला लागतं. तर असा जो आत्मज्ञानी आहे भगवान शिव, त्या शिवांना यजामहे म्हणजे मी वंदन करतो, त्यांना नमस्कार करतो, त्यांचं पूजन करतो. तर आता पुढच्या ओळीत दिलंय की कसं? सुगंधिं पुष्टिवर्धनम. म्हणजे पूजन कशाने आहे? सुगंधाने आहे. सुगंध कसा असतो? त्याला स्पर्श करता येत नाही, तो दिसत नाही, त्याची चव घेता येत नाही. तो नाकाला फक्त कळतो आणि तो मनाला आनंद देतो. म्हणजे तो अदृश्य आहे, अव्यक्त आहे, पण तरीसुद्धा तो मनाला आनंद देतो आपल्या. तर अशा या सुगंधांनी मी भगवान शिवांचं पूजन करतो, असा अर्थ होऊ शकतो. किंवा अजून एक त्याचा अर्थ असा आहे की सुगंध हाच जसा अदृश्य अव्यक्त आहे तरीही मनाला आनंद देणार आहे, तसे भगवान शिव आहे, असाही त्याचा एक अर्थ निघू शकतो. सुगंधिं पुष्टिवर्धनम. पुष्टिवर्धन म्हणजे शरीराचं भरणपोषण करणं, त्याला शक्ती देणं, ऊर्जा देणं. तर आता काही फॉरेनमधल्या लोकांनी याच्यावर संशोधन केलं होतं
की हा जो मंत्र आहे हा म्हणल्यानंतर त्याच्यातून विशिष्ट प्रकारचे व्हायब्रेशन्स बाहेर पडतात आणि हे व्हायब्रेशन जवळ ज्या व्यक्ती असतील त्यांच्यामध्ये एक नवचैतन्य, नवजीवन निर्माण करतात. त्यांच्या ज्या सेल्स असतील शरीरामध्ये म्हणजेच पेशी असतात त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा प्रदान करतात. त्यामुळे त्या पेशींची क्षमता वाढते. कदाचित ह्याच कारणामुळे लोक आजारी असलेल्या माणसाच्या जवळ ते म्हणत असतील. आता पुढे त्याचा अर्थ आपण अजून बघणार आहोत की त्याचा कसा फायदा तोटा आहे, पण पुढे गेल्यानंतर आपण त्याचा अर्थ आधी समजून घेऊया. सुगंधिम पुष्टिवर्धनम झालं. पुढचं आहे उर्वारुकमिव बंधनान. उर्वा रुक याच्या दोन शब्द आहेत, उर्वा आणि अरुक. आता उर्वा म्हणजे एखादी काकडी, कोहळा किंवा जे जमिनीवर असतं, कलिंगड, टरबूज असं म्हणा, ते असं एखादं फळ जे अगदी आता पिकलेलं आहे. तर ते जेव्हा पिकतं तेव्हा ते त्या वेलीपासून, इथे वेल असेल आणि इथे ते फळ असेल आणि इथे म्हणजे इथे देठ आहे आणि त्याचं फळ आहे. तर मी आता चित्र दाखवते तुम्हाला, त्याच्यात बघा. तर हे उर्वारुक म्हणजे पिकलेलं काकडी वेलवर्गीय फळ त्याच्या वेलीपासून आपसूक अलग होतं. म्हणजे वेलीलाही ताण बसत नाही, फळालाही कुठली इजा होत नाही, मधला देठ हा आपोआप वाळून जातो आणि ते विलग होतं. तसं आपलं शरीर आणि आपला आत्मा विलग व्हावा, म्हणजे कुठलाही त्रास न होता तो वेगवेगळा व्हावा, अशी त्यामागची भावना आहे. मग आपल्याला असं वाटेल की पण हे काकडी बिकडी असंच का म्हणले ना, मग सफरचंद का नाही म्हणलं, पेरू का नाही म्हणलं, ते पण तर झाडाला लागले असतात आणि तेही पडतात खाली. पण ते जेव्हा पडतात ना, पिकतात तेव्हा, तर ते गुरुत्वाकर्षणामुळे खाली ओढले जातात आणि खाली पडल्यानंतर त्याला इजा पण होते, म्हणजे दबले जातात. तुम्ही जेव्हा बघाल एखादं सफरचंद पडलं असेल तर दबतं, पेरू पडला असेल तर दबतो आणि खराब होतो. आंब्याचं सुद्धा बघाल, आंबा कधीही असा झाडाच्यावरून खाली पडलेले आंबे असे पिकायला आपण ठेवून विकायला देत नाहीत. ते वरनं झाडावरनं उतरवतात, कारण की तो पडल्यानंतर खराब होतो. तसं म्हणले की असं फळाची उपमा दिली नाही आहे, कारण की तिथे खालच्या जे फळाला म्हणजे आपलं शरीर त्याला फळाची उपमा दिली, त्याला इजा होते, अशा पद्धतीने नाही आपल्याला करायचं आहे. म्हणून आपल्याला वेलीची उपमा दिली आहे. अशा पद्धतीनं तुमचं जीवन आणि तुमचा आत्मा हा वेगवेगळा करा की तुम्हालाही इजा होणार नाही. असा एक खूप गर्भित अर्थ ह्याच्यामध्ये आहे. आणि उर्वारुकमिव बंधनान म्हणजे तसं बंधन तुमचं मोकळं करा. आता कुठलं बंधन? सगळं मायामोहाचं बंधन आहे, षड्रिपूंचं बंधन आहे, ते मोकळं करा. माणसाला खूप बंधनामध्ये त्याचा जीव अडकलेला असतो. तर हे बंधनच आत्ता सांगितलेलं आहे मी, की काकडीचं जे देठ आहे ते वेगळं होणं म्हणजेच आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये असलेला मोह नाहीसा होणं. कुणाला मुलाबाळांमध्ये मोह असतो, कुणाला नवऱ्यामध्ये म्हणजे बायको असेल तर नवरा असेल तर बायकोमध्ये, कुणाचा आईवडिलांमध्ये असेल, कुणाचा आपल्या संपत्तीमध्ये, घरामध्ये असेल, इस्टेटीत असेल, कुणाचा दागदागिन्यांमध्ये असेल, कुणाचं बँक बॅलन्समध्ये असेल, कुणाचा पैसा, प्रसिद्धी, राजकारण, सत्ता ह्याच्यामध्ये जीव असेल. तर ह्या सर्व प्रकारच्या मोहामधनं आपल्याला बाजूला सहजगत्या निघता यावं, तर आपलं शरीर सोडण्याचा प्रवास हा अत्यंत आनंददायक, आरामशीर आणि शांततापूर्ण असा होईल, असं म्हणलं आहे. आणि शेवटची ओळ आहे मृत्योर्मोक्षीय मामृता. मृत्यू आणि मोक्ष म्हणजे मृत्यूनंतर मोक्ष मिळणं आणि अमृतात म्हणजे त्याला तो झाल्यानंतर तो अमृत व्हावा. अमृत म्हणजे काय? मरूच नाही असं नाही आहे. तो कधीही मरणार नाही हे आत्मज्ञान त्याला प्राप्त व्हावं. मग शरीर तर मरत असतं, मग कुठलं ज्ञान आहे हे? तर आत्म्याचं ज्ञान त्याला प्राप्त व्हावं ह्या मंत्रामध्ये. आता शेवटी केवळ कसं आहे की मंत्रामध्ये किल्ली दिलेली आहे कुलपाची आणि आपलं कुलूप कुठं आहे प्रत्येकाला ते लक्षात आलं पाहिजे आणि त्याला आपण ह्या मंत्रामध्ये काय करायचं आहे सांगितलं आहे, पण ते कसं करायचं हा प्रत्येकाने स्वतः सोडवण्याचा प्रश्न आहे.
मग तो वेगवेगळ्या मार्गाने माणूस सोडवू शकतो. कधी भक्ती मार्ग आहे, कधी ज्ञान मार्ग आहे, कधी गुरूंची शरणागती करून आहे. अशा विविध मार्गाने त्याला तो जाऊ शकतो. केवळ नुसता मंत्र म्हणून त्याच्यानेच साध्य होईल असं नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांना असं वाटतं, की मृत्यूसमयी तो लावल्यानंतर त्याचा मृत्यू वाचेल वगैरे. तर हे काही प्रत्यक्षात तर काही खरं होणार नाही आहे. त्याचं कारण असं आहे, की जर तुम्ही आयुष्यभर पापं केली असतील, वाईट केलं असेल, तर फक्त शेवटच्या क्षणी ते लावून काय होईल? म्हणजे ते असं आहे, की तहान लागल्यावर विहीर खणा असा प्रकार आहे तो. त्यामुळे तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्यातच किंवा जेव्हा तुम्हाला हे कळेल, त्या क्षणापासून, त्या दिवसापासून पण म्हणत नाही मी, त्या क्षणापासून. कारण काय माहिती तुम्हाला तुमचं किती आयुष्य पुढं राहिलेलं आहे. जेव्हा तुम्हाला कळेल, की ह्या सगळ्या ह्याच्यातला मोह काढला, तरच आपला मृत्यू हा सुखकर होणार आहे. आणि याच्यात अजून थोडंसं एक गर्भित अर्थ सांगायचा म्हणला, तर मृत्यूची भीती वाटते. ती का वाटते माणसाला? तर त्याला एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे, त्याला असं वाटतं, की आपल्याला मृत्यूच्या समयी वेदना होतील. म्हणजे कोणी आगीमध्ये सापडून मरेल, कोणाला काय हल्ली चाकू-बिकू मारतात लोकं. काय हल्ली एक-एक ऐकायला येतं. कोणाला काय कड्यावरून ढकलून दिलं जातं. कोणी ऑपरेशन होतं. कोणी पाण्यात बुडून त्याचा गुदमरून मृत्यू होऊ शकतो. कुणाला हार्ट अटॅक आला तर प्रचंड वेदना होतात त्यावेळेला सुद्धा. तरी पण त्या निदान ॲटलीस्ट थोड्या वेळासाठी असतात, पण तरी शेवटी वेदना या होणारच. किंवा कोणाचा आजारपणामुळे बऱ्याच काहीतरी कॅन्सर किंवा असे गंभीर आजार झाले तर त्याच्यासारख्या आजारांनी त्याचा मृत्यू होऊ शकतो. होतोच असं नाही, पण होऊ शकतो. तर अशा गोष्टीची पण एक भीती असते माणसाला. पण जर समजा तुम्हाला कोणी सांगितलं, की तुम्हाला मरणाच्या समयी कुठल्याच वेदना होणार नाही आहेत. तुम्ही अगदी सहजगत्या म्हणजे असे डोळे मिटले आणि शांतपणे अगदी झटकन पुढच्या जन्मात गेलात किंवा तुमचं जे काही पुढची जी मृत्यूनंतरची जी काही गती असेल त्या गतीला गेलात, तर तुमचं मरणाचं बरचसं भय नष्ट होईल. आता दुसरा भाग राहिला तो म्हणजे मोहाचा. म्हणजे मी जर गेलो म्हणजे भले मी शांतपणे मरेल, पण मग मी गेल्यानंतर माझ्या मुलांचं कसं होईल? माझ्या नवऱ्याचं कसं होईल? माझ्या बायकोचं कसं होईल? माझं एक घरच कोण घेईल? माझे बँकेत जे पैसे आहेत त्याचं काय होईल? ते मुलं घेतील का बरोबर वाटून? की त्याच्यात भांडणं होतील? किंवा समजा कोणाला मुलं-बाळं नसतीलच तर मग ह्याचं कसं होईल? ह्या सगळ्या गोष्टींचा. एखादा माणूस राजकारणी असेल तर माझी त्याच्यामुळे खुर्ची जाईल, हे विचार येतील त्याच्या डोक्यात. कोणाला एखादा फिल्म स्टार असेल किंवा काय, तर मग मला आता एवढी प्रसिद्धी मिळत होती, तर मग आता मी मरूनच गेलो, माझी प्रसिद्धी संपली. ह्या अशा सगळ्या चित्रविचित्र गोष्टींमुळे त्याचं मन जे अडकलेलं आहे, तर त्यामुळे त्याला त्याच्या मृत्यूची भीती वाटते आहे. मग जसं मगाशी मी म्हटलं, की वेदना संपवल्या तर अर्धा भाग संपला. तर मग ह्याच्यातला मोह कसा जाणार आहे? तर ह्याच्यातला मोह जाण्यासाठी अध्यात्मातलं सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व आहे, ते म्हणजे तत्त्वमसी. म्हणजे तो तूच आहेस किंवा तुम्ही पण तेच आहात. सगळेजण तुम्ही एकच आहात. समुद्र असतो. समुद्रात अत्यंत म्हणजे आता मी मोजू शकणार नाही किंवा माझी बुद्धी चालणार नाही एवढे पाण्याचे थेंब आहेत. आता त्यातला एक थेंब मी असा उचलला, ड्रॉपरनं काढला समजा बाहेर आणि एखाद्या पानावर ठेवला. आता तो थेंब जर म्हणायला लागला, की मी तर काहीच करू शकत नाही. माझ्यात तर काहीच शक्ती नाही आहे. बरोबर आहे, तो त्याच्यामध्ये काहीच शक्ती नाही आहे. पण तो थेंब पुन्हा जर आपण समुद्रात टाकला, तर समुद्राएवढी शक्ती त्याला प्राप्त होणार आहे. कारण की तो थेंब आणि तो समुद्र वेगळा राहिला नाही आहे. तसंच आपलं आहे. आपण आपल्या आपल्या स्वतःला परमात्म्यापासून वेगळं समजायला लागतो. आपली काहीतरी आयडेंटिटी तयार करायला लागतो किंवा आता हा एक थेंब मी बाजूला काढला होता, तसा अजून एक दुसरा थेंब बाजूला काढला आणि एक थेंब दुसऱ्या थेंबाला म्हणायला लागला, की हा परदेशात गेला, मला जायलाच नाही मिळालं. ह्याला काहीतरी राजकारणातलं मोठं स्थान मिळालं, मला नाहीच मिळालं. हा एक थेंब दुसऱ्याला म्हणतोय. तर असं जर बघितलं तर आपल्याला हसायला येईल ना, की काय हे थेंब म्हणतात आहेत. म्हणजे काही दोघांचं सेमच आहे ना, हा थेंब आणि तो थेंब आणि समुद्रात टाकल्यावर तर ते सगळं एकच आहे. तशी आपली परिस्थिती आहे. आपल्याला जेव्हा हे आत्मज्ञान प्राप्त होईल, तेव्हा आपलं
थेंबातलं अस्तित्व आपण समुद्रात मिसळणार आहोत. तर हा जो आपलं थेंबाचं अस्तित्व समुद्रात मिसळण्याचा जो प्रवास आहे, तो म्हणजे आत्मज्ञानाचा प्रवास आहे. तर ते जेव्हा होईल, तेव्हा आपोआपच तुमची ती पण जी भीती आहे, ती पण नाहीशी होईल. आणि शेवटी जसं गीतेमध्ये म्हणलेलं आहे, की भगवंतांनी तुम्ही आयुष्यभर माझं नाव घ्या. नाव घ्या म्हणजे काय, फक्त नाव असं नाही आहे. म्हणजे मी फक्त कृष्ण, राम किंवा हा, तो, बुद्ध, अजून कुठले धर्म असतील त्यांच्यात सगळ्यांमध्ये सांगितलेलं एकच आहे महत्त्वाचं. ते समजून घ्यायला पाहिजे, की ते जे तत्त्व आहे, परब्रह्म तत्त्व आहे, ते समजून घ्या. आणि जे मी जे चाललेलं आहे अहंकाराचं, किंवा माझे लोकं, माझं जे चाललेलं आहे. दुसऱ्याचा मुलगा जरी चांगलं झालं त्याचं, तरीही तुम्हाला आनंद वाटला पाहिजे, कारण ते पण तुम्हीच आहात. त्याचं वाईट झालं तरी तेवढंच तुम्हाला वाईट वाटलं पाहिजे. असं जर झालं तरच ती एकात्मवृत्ती अंगात येईल आणि मग त्यातनं तुमचा पुढे जाणारा प्रवास हा होऊ शकतो. तर त्यामुळे हा आहे महामृत्युंजय मंत्राचा खरा अर्थ. आता आपण बघणार आहोत हा कसा म्हणायचा. तर एक्झॅक्टली मगाशी मी सांगितलं तसं हळूहळू त्याचा एक ध्वनी कसा आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मोक्षीयमामृता. म्हणजे म्हणताना त्याच्यात भाव असला पाहिजे. तुम्ही किती संख्या म्हणली हे फार महत्त्वाचं नाही आहे. अगदी तुम्ही 5च मिनटं जप केला तरी चालेल, पण त्याच्यामध्ये भाव असला पाहिजे. यजामहे म्हणल्यानंतर आपण पूजन करण्याचा सुंदर भाव असला पाहिजे, शांतपणा असला पाहिजे, डोक्यात विचारांची वेगळी कलकल नको आहे त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने भावात्मकतेने म्हणा. एकदम शेवटची वेळ आल्यावर म्हणू नका, किंवा नातेवाईकांनी म्हणूनही फारसा फायदा नाही आहे. आधीपासूनच म्हणा. जर एखादी व्यक्ती थोडीशीच आजारी असेल तर त्यांनी स्वतःच म्हणावं. स्वतः म्हणलेली गोष्ट सगळ्यात जास्ती फायदा देईल. कारण की कसं आहे, भूक लागल्यानंतर आपणच जेवल्यानंतर पोट भरतं ना. दुसरी व्यक्ती जेवते हे बघून पोट भरणं हे थोडंसं कठीण आहे ना, म्हणजे नाहीच आहे जवळजवळ. तसं आहे की तुम्ही स्वतःचा मार्ग सुधारा. दुसरी व्यक्ती तुमच्यासाठी काही करू शकणार नाही, तुम्हीच स्वतः करायला पाहिजे. अगदीच विपरीत परिस्थिती आली, कोणी नाहीच करू शकत आहे, तर त्यावेळेला तुम्ही एक मनाचं समाधान म्हणून थोडंफार करू शकता आणि त्याचा एक थोडाफार फायदा होईल. अगदीच होणार नाही असं नाही आहे. पण तुम्ही जास्तीत जास्त स्वतः केलेलं केव्हाही उत्तम. तर असं आपण पाहिलं की हा जप कधी करावा, कसा करावा, आणि कधी करण्याला तर काही बंधन नाही. तुम्ही कोणत्याही वेळेला करू शकता. जर शुचिर्भूत असाल तर उत्तम, नाही तर तुम्ही जशा परिस्थितीत असाल तसं म्हणू शकता. तर त्यामुळे हा मंत्र म्हणा, त्याचा नक्की फायदा घ्या. आणि त्याच्यावर बरंच संशोधन झालेलं आहे की याच्यामुळे कितीतरी प्रकारच्या गोष्टींचे फायदे होतात. आणि हां, अजून एक महत्त्वाचा फायदा आहे, स्मरणशक्ती वाढते बरं यानं. की एखाद्याला असं वाटत असेल ना, अल्झायमर एखाद्याला होण्याच्या, तो जर त्या सुरुवातीत असेल, तर त्यांनी हा मंत्र म्हणावा, तर नक्की त्याची मेमरी वाढू शकते. आणि लहान मुलांनासुद्धा जर समजा एकाग्रता हवी असेल, स्मरणशक्तीमध्ये त्यांच्यासुद्धा वाढ हवी असेल, तर त्यांनीसुद्धा हा मंत्र जास्ती वेळा म्हणावा. म्हणजे 10 मिनिटं वगैरे म्हणायला हरकत नाही. म्हणजे तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त जमेल तसं. तर बरेच मंत्र आहेत जगामध्ये, पण हा मंत्र अध्यात्मातलं खूप काही सांगून जाणार आहे. तर त्यामुळे या मंत्राचा जरूर तुम्ही जप करत जा, त्याला समजून घ्या आणि त्याचा फायदा मिळवा. नमस्कार.